हॉरिझॉन्टल ग्रोथ हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर स्टार्च स्टोअर करतं, प्रोटीन स्टोअर करतं हे एक लक्षात ठेवा. आणि याला क्रिपिंग रूट स्टॉक म्हणतात हे एक लक्षात ठेवा. सो हे तिन्ही खासियत असणारा रूट स्टॉक म्हणजे रूट टाईप म्हणजे रायझोम. ठीक आहे, रायझोम. बघा सकर आणि रायझोम हे जवळपास सारखेच वाटतात, बट सगळ्यात महत्त्वाचा जो डिफरन्स आहे, सकर जो आहे हा व्हर्टिकली ग्रोथ करतो, व्हर्टिकल म्हणजे उभा वाढत असतो, आणि रायझोम जो आहे हा आडवा वाढत असतो. ठीक आहे, आता एवढा जरी एक जरी डिफरन्स तुम्हाला माहित असता तरी तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर दिलं असतं. कारण सकर हा व्हर्टिकल ग्रोथ करतो आणि रायझोम हा हॉरिझॉन्टल ग्रोथ करतो, आडवा. इथं पहिल्याच वाक्यात त्यांनी काय दिलेलं आहे, हॉरिझॉन्टल ग्रोथ करणारा दिलेलं आहे. ठीक आहे, सो एवढा बेसिक डिफरन्स जरी तुम्हाला माहित असता तरी त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जमलं असतं. ठीक आहे, सो सकर म्हणजे काय आणि रायझोम म्हणजे काय इथं दिलेलं आहे. सकर इज इसेन्शियली न्यू प्लांट. It is a new plant that develops from a bud or root near the base of the parent plant. Okay. Suckers grow vertically upwards and can form independent plant. याच्या एक्झाम्पल मध्ये येतं बनाना. बनाना कशापासून रिप्रोड्यूस होतो, तर सकर्स पासून. ठीक आहे, आणखीन एक एक्झाम्पल आहे ग्लॅडिओलस. ग्लॅडिओलस मध्ये असतात. आता रायझोम काय, रायझोम इज अ मॉडिफाईड स्टेम. हे एक मॉडिफाईड स्टेम आहे. ठीक आहे, हे एक न्यू प्लांट आहे सकर, आणि हे एक मॉडिफाईड स्टेम आहे दॅट ग्रोज हॉरिझॉन्टली. हे हॉरिझॉन्टली ग्रो करतं अंडरग्राउंड. रायझोम्स कॅन प्रोड्यूस न्यू रूट्स, शूट्स अँड इव्हन लीव्स.